मित्रांनो नमस्कार, गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय। लोकसभेची निवडणूक सुरू आहे। रणांगणात 21 उमेदवार आहेत। या 21 उमेदवारांपैकी आपण बहुतांश उमेदवारांची आतापर्यंत मुलाखत घेतलेली आहे, इंटरव्ह्यू घेतलेला आहे। आज सुद्धा आपल्यासोबत एक अपक्ष उमेदवार विकास नांदवे, ज्यांना आपण भाई संबोधतो, ते आपल्या मध्ये उपस्थित आहेत। मागची लोकसभा सुद्धा त्यांनी लढवली आहे 2019 ची। 2024च्या लोकसभेच्या रिंगणात सुद्धा ते आहेत। आपण त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत। भाई, आपलं या चॅनलमध्ये स्वागत करतोय। सर्वात पहिला प्रश्न माझा तुम्हाला हा राहील की मागच्या वेळेस आपण निवडणूक लढवली, पुन्हा आपण निवडणूक लढवतायत, काय कारण आहेत? मुख्य तर या निवडणुकीमध्ये संपूर्णच राजकीय पक्षाने मी ज्या समूहातून येतो त्या समूहाला बायकॉट करण्याचा प्रयत्न केला। अच्छा, आणि त्या समूहाला एक प्लॅटफॉर्म, कोणता समूह? आंबेडकरी विचारांचा समूह, जिल्ह्यामध्ये जवळपास 6.5 लाख वोटिंग आहे। त्या समूहाला बायकॉट करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केल्यामुळे समूहाला तो प्लॅटफॉर्म देण्याचा एक माझा उद्देश आहे। त्यामुळे मी ही निवडणूक लढत आहे। काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक मैदानात उतरले आहात? विशेषतः बुलढाणा जिल्ह्यामध्ये बेरोजगारांचा प्रश्न असेल, उद्योगधंद्यांचा प्रश्न असेल, MIDC असेल, अशा अनेक समस्यांना जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन दिसून येत नाही। त्यामुळे रोजगारांना जास्तीत जास्त कसा दिला जाईल रोजगार बेरोजगारांना, या पद्धतीने नियोजन करून आणि त्या नियोजनासाठीच मी ही निवडणूक लढत आहे। दुसरी गोष्ट, माझ्या अजेंड्यामध्ये जर मी कदाचित बुलढाणा जिल्हावासियांनी मला संधी दिली तर जिल्ह्याचं नाव हे मी मा जिजाऊनगर करणार आहे। त्यासाठी देखील माझे प्रयत्न राहणार आहेत। कोणती निशाणी घेऊन तुम्ही आहात? माझी निशाणी बॅट आहे आणि बॅटने नक्कीच आता मी षटकार मारणार आहे। लोकांचा पाठिंबा देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे आणि नक्कीच विजयाकडे वाटचाल आहे। ह्या बॅटने तुम्हाला फलंदाजी करायची आहे राजकारणातली। तुम्ही जनतेमध्ये जेव्हा जाता तेव्हा जनतेकडून तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? जनतेकडून मला अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद आहे। लोक फ्रंटवर जरी येत नसले तरी आतून मात्र माझ्या ते सोबत आहे आणि पूर्ण ताकद मला त्यांच्या माध्यमातून मिळत आहे आणि नक्कीच एक विश्वास सामान्य माणसाचा माझ्या पाठीशी उभा आहे। भाई, नेमकी शक्तीस्थळं तुमची कोणती आहेत की तुमचे हे पॉझिटिव्ह पॉइंट आहेत की जे घेऊन तुम्ही निवडणुकीत आहात? विशेष म्हणजे मी काही नव्याने डायरेक्ट निवडणुकीला उभं राहिलो असं नाही। माझ्याकडे मागचा एक्सपिरियन्स आहे। चळवळीमध्ये देखील मी सक्रिय आहे। 24 तास मी समाजासाठी, चळवळीसाठी, सामान्यातील सामान्य माणसासाठी अहोरात्र काम करतो। आपण मला बघताय आणि जिल्हाभरातील संपूर्ण लोकांना माहिती आहे की मी जनहिताच्या कामासाठी अहोरात्र लोकांमध्ये असतो। त्यामुळे हे काही विशेष नाहीये। तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही का कोणाकडून? मला अनेक लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न आला, फॉर्म माझा विड्रॉल करण्याचाही प्रयत्न झाला, अनेकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आमिषही देण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही प्रकारे मी थांबणार नाही। नक्कीच या जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध भीमसेना अशी आमची लढाई आहे। मी भीमसेना या पक्षाचा सिम्बॉल घेऊन निवडणुकीत उभा आहे। माझ्या बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून लोक मला प्रचंड बहुमताने विजय करतील असा मला विश्वास आहे। मित्रांनो, एक वेगळा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला। शिवसेना विरुद्ध भीमसेना अशी लढाई राहणार आहे। 26 तारखेला मतदान आहे, 4 जूनला निवडणुकीचा निकाल आहे। नेमकं या निकालामध्ये भाई विकास नांदवे यांना कुठपर्यंत जनता साथ देते हे त्या दिवशी आपल्याला कळणार आहे। कॅमेरा पर्सन मुकेश, रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस, बुलढाणा।